श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय खूप संवेदनशील आणि अनेकांच्या मनाला स्पर्श करणारा आहे. सांसारिक जीवनात प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळ्या अडचणी येतात. कुणाला आर्थिक समस्या, कुणाला मानसिक त्रास आणि काहींच्या आयुष्यात अशी वेळ येते की त्यांचा जोडीदारच त्यांच्यासोबत राहत नाही. अशा परिस्थितीत जगणं किती कठीण असतं हे शब्दात सांगता येत नाही, कारण त्या दुःखाची जाणीव फक्त त्या व्यक्तीलाच असते. तर आज आपण जाणून घेणार आहोत, जर सासू सासरे आणि पती हे तिघेही हयात नसतील तर अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी, कोणी करावी आणि काय करावं. अक्षय तृतीया हा अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी पितरांची सेवा, दान, धर्म आणि पुण्यकर्म केल्याने अखंड पुण्य मिळतं असं मानलं जातं. सामान्यतः पितरांच्या सेवेमध्ये आपण सासू सासरे यांचा विचार करतो, पण जर सासू नाहीत, सासरे नाहीत आणि पतीही नाहीत तर काय करायचं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनापासून केलेली श्रद्धा, मनापासून ठेवलेली भावना ही सर्वात मोठी पूजा असते. पितरांच्या नावाने तुम्ही दानधर्म करू शकता, मंदिरात तेल दान करू शकता. दिवा लावण्यासाठी दिवा त्यांच्या नावाने तेवत राहील ही खूप मोठी सेवा मानली जाते. गरजू लोकांना अन्नदान द्या आणि गाईला पोळी, कुत्र्याला अन्न द्या, हे पितरांना अर्पण केल्यासारखंच मानलं जातं. मंदिरात जाऊन शांतपणे प्रार्थना करा. शक्य असल्यास वस्त्र, फळे किंवा धान्य दान करा. स्वच्छता करून देवासमोर दिवा लावा. पितरांचं स्मरण करून प्रार्थना करा. या दिवशी पितृअष्टक आणि पितृस्तोत्र हे देखील तुम्ही म्हणायचं आहे. तुमच्या आशीर्वादाने आमचे जीवन सुखी राहो अशी भावना ठेवा. ही प्रार्थना तुम्हाला पितरांना करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या महिलेचा पती हे वारलेले असतील तर जर घरात तुमचा लहान मुलगा असेल, तो अविवाहित असेल तर पारंपरिक पिंडदान किंवा मोठे विधी करणे शक्य नसतं. अशावेळी दानधर्म आणि सेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण जर एखाद्या महिलेचे पती वारलेले आहेत, सासू सासरे देखील हयात नाहीत, पण तुमचा मुलगा मोठा आहे आणि त्याचं लग्न झालेलं नाही, तर ज्या पुरुषाचं लग्न झालेलं नसतं त्या पुरुषाला कुठल्याही विधी हे करता येत नसतात. जर तुमच्या मुलाचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला तुमच्या मुलाकडून तुमच्या मिस्टरांचं जो विधी आहे तो करून घेता येतो. पण जर तुमचे मुलं लहान असतील आणि घरात तुमच्या कोणीही नसेल की जो तुमच्या मिस्टरांचा जो विधी आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी जो करणार आहोत, तर तो करणारं जर कोणी नसेल तर अशा वेळेला तुम्ही दानधर्म किंवा मंदिरात जाऊन एखादी सेवा किंवा पितृअष्टक, पितृस्तोत्र हेच म्हणायचं आहे. त्या दिवशी तुम्हाला अक्षय तृतीयेचा विधी करणं शक्य नाही होणार. आपण कोणालाही त्या दुःखातून पूर्णपणे बाहेर काढू शकत नाही, पण आपण त्यांच्या जखमेवर थोडीशी फुंकर नक्की घालू शकतो. अक्षय तृतीया हा फक्त विधी करण्याचा दिवस नाही, तर आठवणींना जपण्याचा, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आता हा प्रश्न फार मोठा आहे की प्रत्येकाच्या कुठल्या ना कुठल्या वेगळ्या अडचणी आहेत. कोणाचं जीवन जगण्याच्या अडचणी आहेत, कोणाच्या जीवनात कसं जगायचं याची अडचण आहे. आणि बऱ्याच जणांना अशा स्वरूपातल्या अडचणी येतातच. आणि स्वतःचा जोडीदार देखील त्यांच्यासोबत जर या संसारामध्ये नसेल तर अशा वेळेला त्या महिलेने काय करायचं, कसं करायचं, किंवा आपण जे म्हणतो ना, मी सांगण्यापेक्षा त्या व्यक्तीवर जी ही गोष्ट, ही वेळ आलेली आहे, त्या व्यक्तीला जो होणारा त्रास आहे त्यामध्ये कोणीही भागीदार होऊ शकत नाही. त्या व्यक्तीचे दुःख, त्या व्यक्तीचा त्रास हा तिचाच असतो. मग आपण हे बोलून काहीही त्यावर पर्याय होऊ शकत नाही. आणि अशा वेळेला पितरांच्या सेवेमध्ये आपण पित्र म्हटलं की सासू सासरे या गोष्टी लक्षात घेतो, पण आजच्या आजूबाजूला मी जेव्हा बघते तेव्हा असं झालं आहे की सासू सासरे दोन्ही वारलेले आहेत, मिस्टर पण नाहीत, पण अक्षय तृतीयेला पूजा कशी करायची, कोणी करायची. मग या संदर्भात ज्यांच्या घरात मूल लहान आहे, मुलगा आहे पण लहान आहे, तर तुम्हाला मिस्टरांचं पण या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिंडदान करता येत नाही, कुठलाच विधी करता येत नाही, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला तुमचे मिस्टर जर वारलेले आहेत, तुमच्या घराचा म्हणजे सासू सासरे नाही, तुम्हाला मुलगा आहे, पण तुमचा मुलगा हा बिना लग्नाचा आहे, तर तो लहान आहे, त्याचं लग्न देखील झालेलं नाही, जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या मिस्टरांना पिंडदान असेल, कुठला विधी असेल तो तुमच्या मुलाकडून करून घेतला जाणार नाही. त्यानंतर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला त्यांच्या नावाने तुम्ही तुमच्या देवघरामध्ये देखील दिवा लावू शकता. त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला त्यांच्या नावाने पितरांचा दिवा म्हणून
आपण लावतो बघा पितरांचा दिवा, तर तसा स्वरूपातलाच दिवा आपल्याला उंबरठ्याच्या बाहेर लावायचा आहे. आणि या दिवशी तुम्ही एखाद्या मंदिरात पाणीसुद्धा दान करू शकता. म्हणजे एखादा माठ घ्यायचा, त्या माठात पाणी ठेवायचं आणि तो माठ मंदिरात दान करायचा. ही गोष्ट तुम्ही नक्की करायची आहे. ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. झाले सेवय महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.